आणि ठाण्यातून एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। ठाण्यामध्ये शिंदे गटाकडून म्हस्केंना उमेदवारी देण्यात आलेली आहे। नरेश म्हस्के यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। थोड्याच वेळात या संदर्भात अधिकृत घोषणा होणार आहे। आताची महत्त्वाची बातमी, ठाण्यामधून महायुतीचा उमेदवार कोण असं प्रश्नचिन्ह होतं, आता हे प्रश्नचिन्ह निघणार आहे। ठाण्यामध्ये शिंदे गटाकडून नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। नरेश म्हस्के यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। थोड्याच वेळात या संदर्भात अधिकृत घोषणा होणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून। सूरज, का अधिकचे अपडेट्स मिळतात? नरेश म्हस्के यांच्या नावावर महायुतीकडून शिक्कामोर्तब झालेले आहे, का अधिकचे अपडेट्स? निश्चितच श्वेता, दक्षिण मुंबई पाठोपाठ आता ठाणे देखील आपल्याकडे ठेवण्यामध्ये शिवसेनेला यश आलेलं आहे। ठाणे लोकसभा शिवसेनाच लढणार यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे। शिवसेनेकडून अधिकृतरित्या नरेश म्हस्के यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेला आहे। थोड्याच वेळात नरेश म्हस्के यांची अधिकृत घोषणा होईल। जर का आता पाहायला गेलं तर ठाणे लोकसभेसाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्तिकेच पाहायला मिळाला होता, मात्र ठाणे शिवसेनेकडेच ठेवायला शिवसेनेला यश मिळालं आहे। आता जी लढत होणार आहे ती दोन शिवसैनिकांमध्ये होणार आहे, ते म्हणजे एक राजन विचारे आणि दुसरे म्हणजे नरेश म्हस्के। खरं म्हणजे काल बघायला गेलं तर काल मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातल्या निवासस्थानी एक बैठक पार पडली होती। त्यामध्ये नरेश म्हस्के असतील किंवा मग फाटक असतील या ठिकाणांमध्ये एक बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये नरेश म्हस्के यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेला आहे। त्या बैठकीत असं देखील ठरलं गेलं होतं की जो कोणी उमेदवार ठरवला जाईल त्यावर त्यांना आमचा पूर्णपणे पाठिंबा असेल आणि आज नरेश म्हस्के यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेला आहे। थोड्याच वेळामध्ये अधिकृतरित्या शिवसेनेकडून नरेश म्हस्के यांच्या नावाची घोषणा ही थोड्याच केली जाईल। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी। तर नरेश म्हस्के यांच्यासाठी एकनाथ शिंदे आग्रही होते, मात्र याला भाजपचा विरोध असल्याची सुद्धा माहिती समोर आली होती। मात्र आत्ताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, ठाण्यामध्ये शिंदे गटाकडून म्हस्केंना उमेदवारी जाहीर केली जाणार आहे। थोड्याच वेळात या संदर्भात अधिकृत घोषणा होणार आहे। नरेश म्हस्के यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, ठाण्यामध्ये महायुतीकडून उमेदवार देण्यात आला नव्हता आणि त्यामुळे विरोधकांकडून आगपाखड करण्यात आली होती। मात्र ठाण्यामध्ये आता शिंदे गटाकडून नरेश म्हस्के यांना उमेदवारी मिळणार आहे। नरेश म्हस्के यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। थोड्याच वेळात या संदर्भात अधिकृत घोषणा होणार आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, ठाण्यामध्ये महाविकास आघाडीने राजन विचारे यांना उमेदवारी दिलेली आहे। त्यामुळे नरेश म्हस्के यांना उमेदवारी मिळाली तर नरेश म्हस्के विरुद्ध राजन विचारे असा सामना आपल्याला ठाण्यामध्ये पाहायला मिळणार आहे। तर आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, ठाण्यामधून एकनाथ शिंदे यांनी नरेश म्हस्के यांना उमेदवारी देणार असल्याची माहिती समोर येते। नरेश म्हस्के यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। त्याचबरोबर कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यामधून नरेश म्हस्के यांना उमेदवारी मिळणार आहे। थोड्याच वेळात या संदर्भात अधिकृत घोषणा होणार आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, ठाण्यामध्ये राजन विचारे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत महाविकास आघाडीकडून आणि ठाण्यामधून शिंदे गटाकडून नरेश म्हस्के यांना उमेदवारी मिळणार आहे। थोड्याच वेळात या संदर्भात अधिकृत घोषणा होणार आहे आणि त्यामुळे ठाण्यामध्ये पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे। ठाण्याचा गड आपल्याकडेच ठेवायला शिंदे गटाला यश आलेलं आहे। ठाण्यामध्ये शिंदे गटाकडून नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिली जाणार आहे। नरेश म्हस्के यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे आणि थोड्याच वेळात या संदर्भात आता अधिकृत घोषणा होणार आहे। गेल्या काही दिवसांपासून ठाण्यामध्ये उमेदवार कोण या संदर्भात तिढा निर्माण झाला होता। अनेक जणांची नावं चर्चेमध्ये होती, मात्र आता या चर्चेवर पडदा पडलेला आहे। ठाण्यामध्ये शिंदे गटाकडून नरेश म्हस्के यांना उमेदवारी मिळणार आहे। नरेश म्हस्के यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जाणार आहे। थोड्याच वेळात या संदर्भात अधिकृत घोषणा होणार आहे। पत्र सुद्धा साम टीव्हीच्या हाती लागलेलं आहे। कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात येणार आहे। त्याचबरोबर ठाण्यामध्ये नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिली जाणार आहे। नरेश म्हस्के यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। त्याचबरोबर काही दिवसांआधीच फडणवीसांनी कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी मिळणार असल्याची स्पष्ट भूमिका व्यक्त केली होती आणि त्यामुळे आता थोड्याच वेळात या संदर्भात अधिकृत घोषणा होणार आहे। ठाण्यामध्ये शिवसेनेची एकनाथ शिंदे यांची मोठी ताकद आहे आणि हा बालेकिल्ला मानला जातो शिवसेनेचा। त्यामुळे आता पुन्हा एकदा ठाण्यामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळणार आहे। ठाण्यामध्ये शिंदे गटाकडून नरेश म्हस्के यांना उमेदवारी मिळणार आहे। नरेश म्हस्के यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। थोड्याच वेळात या संदर्भात अधिकृत घोषणा होणार आहे। तर कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी अधिकृतपणे घोषित केली जाणार आहे। थोड्याच वेळात या संदर्भात अधिकृत घोषणा होणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात सूरज मसूरकर यांच्याकडून। सूरज, काय अधिकचे अपडेट्स मिळत आहेत या संदर्भात? किती वेळात ही घोषणा होणार आहे?
नक्कीच पुढील तासाभरामध्ये ही अधिकृतरित्या घोषणा होईल। मात्र आता शिवसेनेकडून परिपत्रक काढून कल्याण आणि ठाण्यासाठी उमेदवारांची घोषणा केली गेलेली आहे। कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेना उमेदवारी दिली गेलेली आहे, तर ठाण्यामध्ये नरेश म्हस्के यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेला आहे। याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना कल्याणमधील उमेदवार हे श्रीकांत शिंदेच असतील असं माध्यमांना सांगितलं होतं। मात्र तेव्हापासून आतापर्यंत ऑफिशियल अधिकृतरित्या शिवसेनेकडून कल्याणमध्ये उमेदवार घोषित केला नव्हता। मात्र आज ठाणे आणि कल्याण या दोन्ही ठिकाणी जो उमेदवार आहे तो शिवसेनेकडून घोषित झालेला आहे। आता ठाणे आणि कल्याणमध्ये जे उमेदवार आहेत ते कल्याणमध्ये श्रीकांत नरेश म्हस्के आहे। खरं म्हणजे पाहायला गेलं तर साम टीव्हीने आधी देखील नरेश म्हस्केंच्या नावाची जी घोषणा होती ती सांगितली होती की नरेश म्हस्केंचं नाव फायनल होणार आहे म्हणून, आणि आज साम टीव्हीच्या बातम्यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे। ठाण्यामधून नरेश म्हस्के यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेला आहे। आता अशी जी लढत होणार आहे ती ठाण्यामध्ये दोन शिवसैनिकांमध्ये लढत होणार आहे। खरं म्हणजे पाहायला गेलं तर शिवसेनेच्या इतिहासामध्ये हे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या पहिल्यांदाच होत आहेत। आता थोड्याच वेळात शिवसेनेने परिपत्रक काढून दोघांची नावं जी आहेत ती घोषित केली गेली आहेत आणि तासाभरामध्ये हे जे अधिकृतरित्या दोघांची नावं घोषित केली जातील। श्वेता, अगदी तर आपण पाहतोय ठाण्यामध्ये शिंदे गटाकडून नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिली जाणार आहे। नरेश म्हस्के यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। थोड्याच वेळात अधिकृत घोषणा होणार आहे। तर धन्यवाद सूरज आपण दिलेल्या या माहितीसाठी।